तर मित्रांनो, आज आम्ही इंटरनॅशनल फादर्स डेचं औचित्य साधून निघालो होतो एक अशा जर्नीकडे की तेथील काही समाजकार्य आणि काही उपक्रम होते, त्याच्यासाठी आम्ही निघालेलो होतो. हा माझा मित्र अविनाश बागुल आणि हे माझे मित्र रॉबिन्सजी. आम्ही निघालो होतो आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून नेरळ येथील एका खेड्यातील एका शाळेमध्ये. तेथे काही एक आदिवासी समाजाची जी काही मुलं आहेत, ज्या शालेय उपयोग वस्तूंपासून वंचित होते, त्यांना शालेय उपयोगी वस्तू देण्यासाठी आम्ही या शाळेत आलो होतो. ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या शाळेमधील अगदी लहान लहान मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही काही जे क्षण घालवले ते क्षण आता आपल्याला इथे पाहायलाच मिळतील. काही या शालेय उपयोगी वस्तूसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी तिथे घेऊन गेलो होतो. आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट हे बरेच अशी चांगली उपक्रम हे नेहमीच राबवत असते. सामाजिक आरोग्यविषयक अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये ही ट्रस्ट बरेचशी अशी चांगली कामं घेऊन नेहमीच पुढे येत असते. तर आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांनी केलेले हे कार्य खूपच छान आणि खूपच प्रेरणादायी होतं. माझा दिवस हा त्या दिवशी खूप छान असा गेला. मला खूप बरं वाटलं की मी तिथे गेलो त्यांच्यासोबत आणि हे सर्व मला तिथे पाहायला मिळालं. आज इंटरनॅशनल फादर्स डे आहे. तर त्या इंटरनॅशनल फादर्स डेचं औचित्य साधून आणि आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट आणि माझे मित्र अविनाश जे आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्ही एक छोटासा उपक्रम असा राबवणार आहोत की ज्याच्यामध्ये आम्ही शालेय वस्तूंचं काही किट्स वाटप करणार आहोत. तुम्हाला थोडासा वेळ असेल तर तुम्ही नक्कीच तिथे येऊन तुम्ही भेट द्या. रस्त्यालाच मला ते भेटले आणि आम्ही त्यांच्याकडे आलो. खरंच मला खूप कौतुक करावं असं वाटतं या आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टचं आणि या शाळेतील शिक्षकांचं आणि मुलांचं सुद्धा. आज रविवारचा दिवस असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने एवढी लहान लहान मुलं इथे जमलेली आहेत. तर नक्कीच खेड्यापाड्यामध्ये येऊन जी शाळेमध्ये अवस्था होती की 2 मुलं 3 मुलं नेहमी मी न्यूजला बघत असतो आणि आज मला खरंच कौतुक वाटते की ही एवढी संख्या आज इथे आहे. आणि मग शाळा बंद कशा होतात? तर शाळा बंद याच्यामुळे होतात की त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही किंवा त्यांना ज्या शाळेत उपयोगी वस्तू असतात त्या त्यांना उपलब्ध होत नाही. तर आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टनी आज ह्या ज्या काही वस्तू आहेत, ज्या शिक्षण उपयोगी वस्तू आहेत, यांना उपलब्ध करून दिल्या आहेत आणि शिक्षणासाठी जे प्रोत्साहन दिलेलं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो येईल तो बघूल्याशिवाय राहणार नाही. आणि आज हेच काम हे आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट करते आणि या मुलांना कुठेतरी एक खूप चांगलं असं शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि आपला पुढचा जो भारत देश आहे, जसं आपण म्हणतो सुजलाम सुफलाम घडवण्याचं काम हे आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट आणि यांचे सर्व जे सभासद आहेत हे म्हणून करतायत. आणि नक्कीच येथे शिक्षण सुद्धा मला शिक्षणाचं पण कौतुक करावं असं वाटतं की आपण सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने रविवारचा दिवस असून सुद्धा तुम्ही इथे उपलब्ध राहिला. मुलांची संख्या पण खूप छान आहे इथे आणि नक्कीच पुढे तुमच्या सर्व वाटचालीसाठी आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टला आणि तुमच्या सर्व संपूर्ण शाळेतील टीमला या विद्यार्थ्यांना नक्कीच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असंच सदैव त्यांच्याकडून खूप चांगलं काम होत राहो अशी त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो आणि म्हणजे 2 शब्द सपोर्ट. गणपती बाप्पा
मंदिर मामा की